आम्ही उशिरा उठतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आळशी आहेत. अहो ते आमचे स्वप्न जरा मोठे मोठे असतात, त्यामुळे आम्हाला उठायला उशीर होतो. हा आपला पॅटर्नच वेगळा आहे. हा तुमच्या एक्स गर्लफ्रेंडला दुसऱ्या पोरासोबत बघितल्यावर जळू नका मित्रांनो, कारण जुन्या वस्तू त्या गरीब लोकांनाच वाटल्या जातात. भाऊ ते लाव रे गाणं. आता लग्नाचा सीझन सुरू झालाय. आता लग्नाला जाऊन आल्याच्या नंतर सगळ्या पोरांचा डायलॉग एक फिक्सच असणार. भावा ती पोरगी माझ्याकडे लय बघत होती बर का, तुझ्याकडे बघत होती का? हा 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 माडी भाऊ तुले येई जाई कर बदल कर, माडी भाऊ तुले येई जाई कर. अहो घरची असून तिला बाय बाहेर पाठवली, स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली, स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली. दुःख काय असतं ते त्या पोरीला विचारा, ज्या पोरीची बारकी बहीण तिच्यापेक्षा मोठी दिसते. यू होय माय डिअर सिस्टर, तू खूपच क्यूट आहेस ग, पण ते डोक्यावर पडल्यासारखं वागणं थोडं बंद कर जरा. करणार ना? आता थंडी चालू आहे, लोकांचे लग्न होतील, त्यांना लेकरं पण होतील, पण आम्हाला सर्दी होईल, ताप येईल, खोकला होईल. ही अशी आमची जिंदगी. जिंदगी झाट खानेवाले 1760. यू तुम्हाला काय माहिती आमच्या रिक्षावाल्यांचं दुःख? 10,000 रुपयामध्ये घरापर्यंत सोडावं लागते, आणि वरनं असं पण म्हणतात, दादा मला थोडं पुढे सोडा ना, सोडा ना हो. चल बाबा चल. गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवतात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवतात, आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या पोरी चुत्या बनवतात. चुत्या लय बेकार. दीदी फोटो काढताना 4-5 फिल्टर लावती तोंडाला, आणि पोरांना काय म्हणती, तोंड बघितलं का आरशात? वा दीदी वा, एक नंबर एक नंबर. हा एक नंबर. चुकी माझी नाही की मला इंग्लिश येत नाही, चुकी तर त्या इंग्लिशची आहे जिला मी भावच देत नाही. यू मित्रा, आपल्या दोघांमध्ये किती पण होऊन दे वाद, मी कधीच नाही सोडणार तुझी साथ, कारण तुला पण माहिती आपण शाळेमध्ये खाल्ला होता ना वरण भात. हा यू माझ्या अंगातले किडे ते फक्त माझ्या मित्रांनाच माहिती आहेत, तसं तर बाकीचे मला सगळे सज्जनच समजतात. हा यू सलाम करतो त्या पोरींना जे त्यांच्या अकाउंटला 0 पोस्ट ठेवतात आणि अकाउंट प्रायव्हेट करतात. वा दीदी वा, एक नंबर. प्रत्येकाच्या घरात एक तरी असा नमुना असतो ज्याला भर थंडीमध्ये फॅन चालू करायचा असतो, आणि आमच्या घरात तो नमुना मीच आहे. लाव फॅन, खाय मार. यू इडा पिडा टळू दे, आणि येणाऱ्या नवीन वर्षात माझ्या मित्राला कुळी आंधळी लंगडी पांगळी फिंगळी कसली तरी एखादी तरी आयटम पटू दे रे देवा. लय सिंगल झालाय माझा मित्र. यू तुझ्यावर माझी सटकली ग, तुझ्यावर माझी सटकली, तुझ्यावर माझी सटकली. मला पण पळून जाऊन लग्न करायचं होतं, पण काय करावं, आमच्या जाडीला पळताच येत नाही. यू 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 आता आतुरता फक्त माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची. अरे लावा की ताकद, नुसता भात भात घ्या वरण वरण चपाती. यू भावांनो, मी आलोय मॉल मध्ये फिरायला, माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड पण आली. बघायची का तुम्हाला? इकडे कैसे आहे मग क्वालिटी. More and more, more and more, more and more.
काही लोक फिरायला गेल्यावर फोटो काढतात, पण आमचं तसं नाही. आम्ही फोटो काढण्यासाठी फिरायला जातो. काढ फोटो. येडी झाले गण बाई येडी झाले गण येडी झाले गण बाई येडी झाले. एक किडा देणार हो. इडा अरे बाकी काही चापच घे. धन्यवाद रे भाऊ, मी तुला याच्या बदल्यात आहे ना पैसे देतो हा. पैसे आपण काय पैशासाठी करतो काय? अरे तुलाच ठेव. जाऊ का? समाजकार्य आहे महान, सारे देती दादाला मान, गोर गरीब करतोय दान, लाखो दिल. आके लाईफ बद्दल तुझं काय म्हणणं आहे? लाईफ इज अ सर्कल. सर्कल तिकडं सर्कल. खायचं प्यायचं निवांत राहायचं आणि बोंबलत फिरायचं. ब्रुम, ब्रुम, ब्रुम. डक, डक, डिलिकडे, डक, डिलिकडे, डक, डलक, डलक. मुलींनो खरं खरं सांगा, तुम्हाला त्या पाहुण्यांचा लय राग येतो ना? जे पाहुणे तुम्हाला लग्नाचे स्थळ घेऊन येतात, लय वाईट आहे ना? अय दीदी, मार्केट मध्ये चाललोय, तुला फेअर अँड लवली आणायची का? बरं पावडर, बरं लिपस्टिक, बरोबर येताना घेऊन येतो. हा. पोरगी पटवणं सोपं आहे हो, पण त्यासाठी आपल्या बहिणीने आपल्याला मदत केली पाहिजे. अय दिदे, देणार ना पोरगी पटवून? करणार ना माझी मदत? हा. रोज 10 15 पोरींसोबत बोलतो आणि मी विचारलं की मला काय सांगतो मी सिंगल आहे. अरे एवढा तर नाच काहीच की तू दलिंदरा. ढकलवर चमडत देईन बघ. ठोका मजबूत वाजला पाहिजे. घे ग बाई तू माझा पलटवा घे ग बाई. अय शेमडे, बसली का मोबाईल डवचत? तुला सांगितलं ना काम धंदे कर म्हणून. भांडे गाचायचं सोडून मोबाईल बघत बसली. हा ते कसं आहे? घाल मांडी गाज भांडी. मी किती पण काम करू द्या हो आणि किती पण अभ्यास करू द्या, माझ्या घरच्यांना ते दिसणारच नाही. आणि मी फक्त माझा 5 मिनिटं मोबाईल हातात घेऊ द्या, माझ्या घरच्यांचं तर सोडा, अख्या खानदानाला दिसते आणि नुसते सांगतात तुमचं पोरगले फोन बघते. अरे काय मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस बाबू. चला दीदी, आपण व्हिडिओ स्टार्ट केलाय, तुम्ही डायलॉग स्टार्ट करा. मुझे फर्क नहीं पड़ता कि कोई मुझे पसंद करता है या नहीं, ठीक है, क्योंकि मैं यहाँ किसी को इम्प्रेस करने पैदा नहीं हुआ. वर्गामध्ये सर जर रागवले तर पहिल्या बेंचवर बसणारी पोरं म्हणतात सर आपल्यामुळे रागवले असतील, आणि तेच शेवटच्या बेंचवरचे पोरं म्हणतात की सरच्या बायको सोबत भांडणं झाले असतील. खरंय का नाही? तर माझ्या मित्रांनो, जर तुम्हाला कुठली पोरगी दादा बोलली की आपण पण तिला आजी मावशी काकू चिमणी फिमणी शेमडी बिमडी काय पण म्हणायचं, पण अपमान सहन करून घ्यायचाच नाही. अय शेमडे, पोरी अगोदरपासनच दिसायला गोऱ्या पान असतात, वरन क्रीम पण लावतात. आई शपथ सांगतो LED बल्बच दिसतात. नुसता पांढरा शेपट कार्यक्रम. आजकालचे लहान लहान पोरं याच्या आईला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा बघा, झुमका दिलाऊंगा कंगना दिलाऊंगा सब कुछ मैं लाऊंगा तेरी पसंद. माझा मित्र जेव्हा प्रेमात पडतो ना तर असेच गाणे म्हणतो. 1 2 3 स्टार्ट. वाटायला लागले कुठेतरी कोरड्या विहिरीत जाओ आणि जीव देऊन यावं. सिंगल झालोय आणि वरनं अशी व्हिडिओ यायला लागले. काय सांगाव, जगणे मुश्किल झाले हो, लय अवघड आहे. ढकलावर.
आजकालच्या पोरींना काहीच लागत नाही हो. फिरायला गाडी, खिशात मनी आणि दिसायला फक्त माझ्यावानी. दिसतो का नाही चिकना फट पांढरा शिपट कार्यक्रम. येऊ आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पोरीचं प्रेम पाहिजे. आम्ही तर बेवडे माणसं आहे हो. आम्हाला फक्त दिवशी पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट. येऊ ही खास शायरी माझ्या मित्रासाठी. तुम्हाला शायरी आवडल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला टॅग करू शकता की शेर से बडा कोई शिकारी नहीं होता और मेरे दोस्त से बडा कोई भिकारी नहीं होता. भिकार चोट तुलाच सांगतोय. पैसे बुडवायला मित्र तुझ्या सारखा, पैसे बुडवायला. मला मुलींना एक विचारायचंय, ते लिपस्टिक वगैरे लावणं ते सगळं ठीक आहे, पण ते लावून झाल्याच्या नंतर हे करणं गरजेचं आहे का? हा होय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो